तसं आमचं गाव पहिल्यापासून बीजेपीचं आहे. या गावातले लोक हलत्या भलत्या माणसाला मतदान करतच नाही. कुणाला देता मग या डॉक्टरला काय केलं त्याला लोकांना इलेक्शन टोचा कुणाला देता? देवेंद्रराव भोर. तुम्ही 100 विचारा तरी मोदीला देऊ मत. आपल्याला काही समजत नाही वार बरं आपण बरं. देवेंद्र भाऊ. इथं ठाकरे हवा आहे. हवा आहे तुतारी आणि भुयार घडा राष्ट्रवादी काँग्रेस. आम्हाला मोदीलाच द्यायचा. आमची बीजेपीच आहे. विक्रम भाऊ ठाकरे नरचंद्र ठाकरेचा मुलगा ज्याच्या बापानं अप्परवरचा धरण आणलं त्याच्या बापानं धरण आणलं. या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी. वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब. यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड. नेमकं तुम्हाला आमदार कसा असावा असं वाटते? आमदार जसा चंदूभाऊ यावलकर आहे त्या पद्धतीचा आमदार पाहिजे. तसं आमचं गाव पहिल्यापासून बीजेपीचं आहे. या गावातले लोक हलत्या भलत्या माणसाला मतदान करतच नाही. देवेंद्र भुयारला तर अजिबात करत नाही. कारण का हे गाव देवेंद्र भुयारचं काही वय नाही ना. देवेंद्र भुयार इथं किती काही हृदय येऊन पडला तरी इथं फक्त बीजेपी मतदान होणार आहे. कारण का पहिल्यापासून बीजेपीने इथं करून ठेवला अनिल बोंडेनं तेवढं, म्हणून त्याच्यामुळं अनिल बोंडे देणार आहे इथं. अनिल बोंडेचा माणूस म्हणजे चंदूभाऊ यावलकर, तेच चालणार आहे इथं. तुम्ही काय सांगू शकाल नेमकं तुम्हाला कसं आमदार पाहिजे? तुम्ही युवक आहेत. चंदूभाऊ यावलकर बीजेपी. देवेंद्रराव भोर. याच्यापेक्षा कोणी चालत नाही. कारण की त्याने इतके काम केले, पुष्कळ काम केले. त्याच्या कामाचं काही गिनती नाही. सर्व सद्भाव घेऊन चालणारा माणूस आहे. जातीपाती त्याच्याजवळ काही चालत नाही. तुम्ही 100 विचारा तरी मोदीला देऊ मत. तुम्ही काय सांगू शकाल? काय तुम्हाला म्हणजे कोण उमेदवार योग्य वाटते? संजय भाऊ यावलकर. संजय भाऊ यावलकर. चंदूभाऊ. आपल्याला काही समजत नाही वार बरं आपण बरं. आपलं घर वावर आता मतदाराचा काय जोर आपला. तर तुम्हाला कोण योग्य वाटते? आता योग्य सारेच आहे. तुम्हाला योग्य आता पुन्हा काय म्हणणार तर चांगले आपण भाजपचे आहे पहिल्यापासून. हा आता समोरही भाजपचेच राहणार. देवेंद्र भाऊ. नेमकं मोर्शी मतदारसंघामध्ये नेमकं कोणाची हवा आहे? हवा आहे तुतारी आणि भुयार घडा राष्ट्रवादी काँग्रेस. ह्या पक्षाचे दोनच वरचढ आहे सध्या दोघात, भुयार आणि करारे. नेमकं कोणात लढत होणार आहे काय सांगू शकाल तुम्ही? सध्या आता भोयर साहेबाची आहे, हे आहे उभे. आम्हाला द्यायचा कमवले पाहायचं. आम्हाला हे कमवायवाल्यानं कामं भरपूर केली आहे गावात, पण त्याच्यातून खेळायचं आपल्याला. कमळ हे आमचं पक्क आहे. बाकीचे काही नाही आहे. हे फक्त आश्वासन देते आणि स्वतःच्या गाड्या स्वतःच जाळते. लोकांनी सांगते लोकांना जाळल्या म्हणजे इतके म्हणजे खरे बोलणार आहे. आज आपल्यासोबत इथे काही महिला सुद्धा आहेत, त्यांची प्रतिक्रिया जाणून घे. नेमकं कोणाला मतदान? आम्हाला मोदीलाच द्यायचा. आमची बीजेपीच आहे. बस. तुम्ही काय सांगू शकता? आम्ही बीजेपीच आहोत. मोदीलाच मत देऊ आम्ही. तुम्ही काय सांगू शकता? आमचा भाऊ आहे तो लढला मोदी सरकार, मग तोच आहे. आम्हाला त्यांच्या बहिणी आम्ही. बस. आलेच निवडून द्यावं लागेल ना. तुम्हाला योग्य उमेदवार कोण वाटते? आता आम्हाला पाहिजे बदलाव म्हणजे आता माझ्या पाहिजे तुतारी. आता योग्य आम्हाला ते वाटणार आहे. तुतारी जाणार. मोर्शी मतदारसंघात नेमका उमेदवार कसा असावा? यायचा सारखा विक्रम ठाकरे सारखा. कोणाची हवा आहे सध्या या भागात? या भागात हवा नाही सांगू शकत. आपापला वर्ग आपापल्या ठिकाणी जात. इथं काय इथं बीजेपी वालीची हो कारण का लाडके बहीण योजनेचा फायदा मिळाला आहे. त्याच्यानं कसं बीजेपीवर जास्त जोर आहे. जवळपास अर्धी लोक काही विस्कळीत होईल, पण बीजेपीला जवळपास 75-60-70% मतं बीजेपीला पडणार. वाटते तुम्हाला? तुतारीला देऊ आम्ही. हो तुतारीला देऊ. मोर्शी मतदारसंघ कोणाची हवा वाटते तुम्हाला? दोन भर
कोणाची हवा वाटते तुम्हाला? बीजेपी. बीजेपीच का? बीजेपीच का? हा म्हणजे आपली बीजेपी आहे पहिल्यापासून. हा पहिल्यापासून बीजेपी आपली. काय वाटतं तुम्हाला नेमकं कोणाची हवा आहे? हवा कमळ. कमळच का? कमळच का? कमळ म्हणजे आता काम चालू आहे ना व्यवस्थित. आता महत्वाचं हे लाडकी बहीण योजना आली ना आधी. तुम्हाला कोणाची हवा वाटते? आम्हाला तेच वाटते, त्याच्यावर काही नाही पाहिजे इथं. कमळच पाहिजे. आम्हाला कमळच पाहिजे. आम्हाला कमलच पाहिजे. बाकीची गोष्ट नाही, पण वेळेवर पैसा देणं आणि टिकून ठेवणं ते योजना याला महत्व आहे. हे बाकीचे युतीवाले नाही करू शकत. हे विकास आघाडीवाले, महाविकास आघाडी युतीवालेच करतात. वेळेवर पैसा भेटते बरोबर. सर्वच काही टायमावर होऊन राहिलं, त्याचीच अपेक्षा आम्हाला, बाकी काही नाही आहे. मोर्शी मतदारसंघामध्ये नेमकं उमेदवार कसा असावा या संदर्भात सुंदरना घाट परिसरात आम्ही आलो आहेत. इथे गुजरी बाजार चौक आहे, गजबेला चौक आहे, जिथे काही नागरिक आहेत. नेमकं ओढ मोर्शी मतदारसंघात तुम्हाला उमेदवार कसा असावा काय सांगू शकता? उमेदवार आम्हाला तुतारी पार्टीचे आहे ना, ते बाकी अपक्ष हे आहे, पार्टीचा उमेदवार बरा आहे. तुम्हाला कसा अपेक्षित आहे? पाकिट ठाकरे ते नारायण 100% नरेंद्र ठाकरेचा. नेमकं कोणाची हवा वाटते तुम्हाला? इथं ठाकरे जेव्हा आहे, नरेंद्र ठाकरे भूते वडिलांनी चांगले कामं करून गेले आहे. त्याच्याने त्याची हवा चांगली आहे. ते वर्धा डान्स वगैरे केलं होतं, पोरगा चांगला आहे, गरीबाई झटणेवाला आहे, संत्रा झटणेवाला आहे. इथं सगळे मूर्ख लोक असल्या वाटतं काय संत्रा आमचं 2 रुपये किलो नाही खपून राहिलं. हे परिस्थिती संत्र्याची आहे. तो पोरगा कधी संत्रा दौडून राहिला, कधी आंदोलन केले, काही केले, त्याला मत नाही द्यावं काय? मग कोणाला द्यावं? इथं संत्रा पडून राहिले, कोणी घेवायला नाही आहे. पण संत्र्याची किंमत भरपूर आहे, संत्रा दाखवण्याला तयार नाही आहे. आपल्या एवढ्याले चांगले चांगले आमदार होऊन गेले, पण एकही असा काही आणला नाही काय संत्र्याचा प्रकल्प आनंद भाव काही आपलं पडलेलं संत्र 10 रुपये 12 रुपये खपन भाव असा कोणी एकही तयार नाही, एकही आमदार नाही. झोपल्या आता शरद पवारच्या इलाक्यामध्ये पहा तुम्ही, स्वतःचा ऊस स्वतः कास्तकार लावते आणि स्वतःची किंमत स्वतः ठरवते. आहे का आपल्या इकडे संत्र्याची किंमत ठरवून आला कोणी? आपली किंमत तो व्यापारी ठरवत, आपण नाही ठरवत. व्यापारी ठरवत आपली किंमत तयार आपण करतो, मग व्यापारी ठरवते. हे कोणतं न्याय आहे? आणि ज्या तुम्ही तिथं शरद पवारच्या इलाक्यामध्ये ऊसाच्या कारखान्यात तिथं शेतकऱ्याला भाव पहिले तयार करते, त्यानंतर त्याच्या कंपनी देते. आहे का आपल्याकडे? आहे. आपला एवढा मोठा संत्रा व्यापार आहे, पुरा नागपूर जिल्हा आहे, पुरा अमरावती जिल्हा आहे. कोण आहे? कोण दवडला संत्रा लोकांसाठी? आज सगळ्या लोकांनी संत्र गळले. ज्या बगीच्याचा 13 लाखाला बगीचा मागला, त्याचा बगीचा खपला होता 70,000. हे काय होय? 70,000चे नाही फवारे मारून टाकले. 70 नाही 60 लाखाचे फवारे मारले जाणं, तरी त्याच्या जागेवर नाही आले. काय करा? कुणाला देता मग? या डॉक्टरले काय केलं त्यानं? लोकांना इलेक्शन टोचा कुणाला देता? सगळे इलेक्शन आमच्या कमरा वाया झाडून टाकल्या. हा आता कोणाच्या कमर वाया झाडता? आता पोरगा एकटा ना दवडणेवाला पोरगा, त्याला मत ना द्यावं का? आम्ही सूट देतो, आम्ही त्याला मत खुल्ला देतो. त्याला मत ठाकरे विक्रम भाऊ ठाकरे, नरेंद्र ठाकरेचा मुलगा, ज्याच्या बापानं अप्पर वर्धा धरण आणलं, त्याच्या बापानं धरण आणलं. आज हे शंगाघाट हिरवगार असं ते हरचंद देशमुख आणि नरेंद्र ठाकरेची करामत होय. त्या हिरवगार आपले शंगा घाट आहे, ते ज्यांना बांध केले याने काय केलं? ते पोहाचं का जिथं आमच्या मजुराचं पोरगं 300 रुपये देऊ, 300 रुपये महिना देऊ पोहायला जाईन काय? ह्या मजुराचं पोरगं, ह्या मजुराचा पोरगं 300 रुपये देऊन ते पोहायला जाईन काय? हे करून ठेवलं काय? हे काय करायला पाहिजे होतं? इथं आपल्याला पाहिजे काय? आपले लोक आहे कोणते? ह्या विचार कोणीच नाही करून राहिला अजून. हे जनताही बाहेर ते त्याच्या मागे लागले पागलासारखे, काय ज्या लागते त्याच्या मागे ज्या लागले, काही काम नाही. आपल्याला पाहिजे तर संत्र, ह्या संत्राला काय करायचं हे पहिले स्वतः हे स्वतः मग काय सांगावं आपण? काहीच नाही ना, काही समजत नाहीये. इलेक्शनच नाही समजून राहिलं. काय वाटतं आता येईन म्हणा, हेच जे आहे मोदीचंच सरकार येणार, पण कोणत्याही ते नाही सांगू शकतो.